चला नमस्कार. तलाठी भरती 2025-26 संदर्भात महत्वाची अपडेट. 1700 तुमच्या जागा अधिकृतपणे जाहिरात 1700 प्लस जागांची येऊ शकते. तुमच्या जिल्ह्याने सध्याच्याला किती जागा आहेत, तलाठी भरतीची पात्रता काय, कोण त्या ठिकाणी तलाठी भरतीचा फॉर्म भरू शकतो, कितीपर्यंत तुमचं वयाची मर्यादा दिलेली आहे, वय मर्यादा किती आहे, तलाठी होण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे, काय नियोजन केलं पाहिजे. मागच्या वेळेस तलाठी भरती दिलेली आहे, परंतु यावेळेस किंवा मागच्या वेळेस सिलेक्शन झालेलं नाहीये, काही जे मार्क असतील. मग यावेळेस प्लॅनिंग काय आहे, कुठून तुम्हाला तलाठी भरतीची सुरुवात करायची, ही सगळी माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्यासोबत तलाठी भरतीची PYQ बॅच सुद्धा आपली सुरू झालेली आहे. आता एकूण जिल्हानिहाय जागा जे काय टेलिग्रामला माहिती आली त्याच्यानुसार संपूर्ण जिल्ह्याने जागा बघूया. पण तुमच्या टोटल ज्या जागा असणार आहेत यावेळेस भरती प्रक्रिया साधारणतः 1700 प्लस मध्ये जागा. 1700 ची भरती येणार आहे का, तर 1700 प्लस मध्ये जागा आहे. मागच्या वेळेस जशी तुमची साधारणतः 4700 प्लस मध्ये जागांची, नंतर 4200 होत्या, त्या 500 जागावरून 4700 जागांची जी मागची तलाठी भरती झालेली आहे. तर या जागा सुद्धा शक्यतो तुमच्या त्या लेवलच्या पुन्हा येऊ शकतात. त्यात अनेक कारण आहेत, ते पण बघूया. आणि जिल्ह्याने जे काय आता सध्या जागा आहेत ते पण आपण या ठिकाणी पाहूया. इथे जर पाहिलं असेल तर बघा, एक सेकंद. ठीक. ह्या तुमच्या सगळ्या जिल्ह्याने जागा आहेत. ठीक. ह्या जागा पाहण्याअगोदर आपली तलाठी भरतीची बॅच सुरू झालेली आहे. तुमची संपूर्ण अभ्यासक्रमानुसार लेक्चर असणार आहे. विषयानुसार तुम्हाला सगळ्या PDF मिळणार आहेत आणि PDF जो काही टॉपिक शिकवला असेल त्यावरती प्रत्येक टॉपिक 200 प्लस एक्झाम ओरिएंटेड तुम्हाला MCQ क्वेश्चन मिळणार आहे. टेस्ट सिरीज तुम्हाला यामध्ये फ्री मध्ये असणार आहे. जे काय PYQ झाले आहेत सगळ्या PYQ चे तुम्हाला विश्लेषण या बॅच मध्ये घेतलं जाणार आहे. कालावधी या बॅचचा 12 महिने कालावधी आहे. 1450 रुपये फीस आहे. काही प्रश्न असतील तर 95 52 62 95 63 हा नंबर आहे. या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला हाय पाठवू शकता किंवा तुमचे काय क्वेश्चन असतील, क्वेरी असतील ते विचारू शकता. आपलं स्त्री अकॅडमीचं ऍप आहे. ठीक आहे, हा लोगो आहे ऍपचा, वरती दिसतोय तुम्हाला, किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक सुद्धा दिलेली आहे, तर ते डाउनलोड करून घ्या. ओके, चला. तर इथं जर पाहिलं असेल तुम्ही तर बघा, पुणे जिल्ह्यामध्ये मागच्या सुद्धा पुणे जिल्ह्यामध्ये जास्त जागा होत्या. यावेळेस सुद्धा जर पुण्याचं पाहिलं असेल तर नंबर 1 पुणे जिल्ह्यामध्ये 385 तुमच्या ज्या काही जागा आलेल्या आहेत सध्याच्या, तर तुमच्या 385 जागा आहेत. बीड जिल्ह्यामध्ये 913 एवढ्या रिक्त जागा आहेत. नाशिक जिल्ह्यात 274 जागा आहेत. नगर जिल्ह्यामध्ये 255 आहेत. नांदेड जिल्ह्यामध्ये 135 जागा आहेत. त्याच्यानंतर गोंदिया जिल्हा आहे, गोंदियामध्ये 717 जागा आहेत. रत्नागिरी जिल्हा आहे, 210 जागा आहेत. पालघर जिल्ह्यामध्ये 243 जागा आहेत आणि छत्रपती संभाजीनगर 154 जागा. आता ह्या रिक्त जागा आहेत किंवा संभाव्य जागा तुमच्या येण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यानंतर कोल्हापूरला 56 जागा दिलेल्या आहेत तलाठीमध्ये. ठाणे जिल्ह्यामध्ये 81 जागा आहेत. सातारामध्ये 156 जागा आहेत. सिंधुदुर्गमध्ये 145 जागा आहेत. हिंगोलीमध्ये 178 जागा आहेत. लातूर जिल्ह्यामध्ये 55 जागा आहेत. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 142 जागा आहेत आणि धुळे जिल्ह्यामध्ये 205 तलाठी भरतीच्या संभाव्य जागा आहे. तलाठी भरतीची आपली बॅच आहे. जॉईन करायची असेल तर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला व्हॉट्सअपला हाय पाठवू शकता. आणि तलाठी भरती बॅच म्हणून त्या बॅच मध्ये तुम्हाला संपूर्ण लेक्चर प्लस नोट्स प्लस रिव्हिजन प्लस PYQ सगळी माहिती किंवा सगळे तुम्हाला पूर्ण जाणार. ठीक आहे. त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये 150 पर्यंत जागा आहे. जालना जिल्ह्यामध्ये 122 तलाठी भरतीची जागा आहेत. वर्धा जिल्हा आहे, वर्ध्यामध्ये 84 जागा आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये 78 प्लस जागा आहेत. वाशिम जिल्ह्यामध्ये 26 प्लस जागा आहेत. चंद्रपूरमध्ये 1 ते 10 पर्यंत चंद्रपूर प्लस मध्ये जागा आहेत. ठीक आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये 67 जागा आहेत. त्याच्यानंतर बुलढाण्यामध्ये 53 जागा आहेत. जळगावमध्ये 28 प्लस जागा आहेत. अकोल्यामध्ये 48 जागा आहेत. धाराशिव मध्ये 110 जागा दिल्यात. रायगडमध्ये 220 जागा दिल्यात. सांगलीमध्ये 110 जागा आहेत आणि गडचिरोलीमध्ये 140 जागा. ज्या कुठल्या राहिल्या असतील इतर जिल्ह्याच्या त्या सुद्धा जागा जे काय असतील संभाव्य. तर टोटलच्या जागाची आपण आकडेवारी जर पाहिली असेल तर साधारणतः या सगळ्या जागांची आकडेवारी एक 5200 प्लस जागामध्ये जाते. ज्या काय आता आपण जागा पाहिल्यात, तर या संभाव्य तुमच्या जागा आहेत, रिक्त जागा आहेत, संभाव्य जागा. त्या संभाव्य जागेमधून जे काय तुम्हाला आताच पाहिलं असेल महसूल मंत्र्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे, जे काय मागची विधानसभेची बैठक झाली त्यात सुद्धा सांगितलंय की तलाठी भरतीच्या जागा आहेत, तर या तुमच्या 1700 जागा भरल्या जाणार आहेत. 1700 प्लस मध्ये जागा भरल्या जाणार आहेत.
पुन्हा तलाठी भरतीच्या ज्या काही रिक्त जागा होतील 13 सप्टेंबर म्हणजे 14 सप्टेंबर लक्षात ठेवा, 14 सप्टेंबर या 14 सप्टेंबर पर्यंत जी काय मागची 4700 प्लस तलाठी भरतीची जाहिरात आली होती 4700, ठीक आहे. 4700 मध्ये वेटिंग मधले जे मुलं झाले नसतील, घेतले नसतील, त्याने वेटिंग लिस्ट लावली नसेल, कुठलाही जिल्हा असेल जो जिल्हा मागच्या 4700 मध्ये तलाठी भरती झालेला आहे त्यातल्या जे काही वेटिंगचे असतील, गैरहजर असतील, काही प्रॉब्लेम असेल किंवा डॉक्युमेंट मध्ये व्हेरिफिकेशन मध्ये बाद झालेले, मग जे काय व्हेरिफिकेशन मध्ये बाद झालेले आहेत, वेटिंग वाले आहेत, गैरहजर वाले, ज्या काही रिक्त जागा राहतील त्या सगळ्या जागा त्यांना 13 सप्टेंबर पर्यंत भरायच्या. कधी? वेटिंग लिस्ट ही 13 सप्टेंबर पर्यंत आहे. 13 सप्टेंबर पर्यंत वेटिंगला जागा त्यांनी वेटिंग लिस्ट लावली नाही तर ती जागा सगळ्या लुप्स होणार, लॅप्स होणार आणि पुढची जी काही भरती प्रक्रिया असणार आहे म्हणजे सप्टेंबर महिन्यात ते ऑक्टोबर महिन्यात तुमची तलाठीची भरती, 14 सप्टेंबर महिना ते ऑक्टोबर या महिन्यामध्ये जेवढ्या कुठल्या तुमच्या जागा निघणार आहेत त्या सगळ्या मागच्या 31 डिसेंबर 2025 पर्यंत ज्या काय रिक्त होणार आहे तलाठी भरती जागा त्या सगळ्या जागा तिथे येणार आहेत. त्यामुळे 1700 प्लस जागाची यावेळेस तलाठी भरती असणार आहे. मागच्या वेळेस 4700 जागाची 4200 परत 500 वाढल्यात, 4700 ची भरती झाली. त्यातल्या काही रिक्त जागा या जर त्यांनी 13 सप्टेंबर पर्यंत भरल्या नाही तर नवीन जाहिरातीमध्ये त्या जागा ऍड होऊ शकतात आणि 31 डिसेंबर 2025 पर्यंत जेवढ्या काही तलाठी भरतीच्या रिक्त होणार जागा असतील, नवीन निर्माण होण्याच्या जागा असतील त्या सगळ्या या नवीन भरतीमध्ये येणार आहेत. तुमची भरती प्रक्रियाची जाहिरात एक 14 सप्टेंबर पासून ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत तुमची तलाठी भरतीची नवीन जाहिरात येणार आहे. तर त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असणं गरजेचं आहे? तुमची शैक्षणिक पात्रता पदवी आहे. काय? पदवी तुमची शैक्षणिक पात्र आहे. मग पदवीमध्ये कुणाचं बीए झालं असेल तरी फॉर्म भरू शकता, कुणाचं बीकॉम झालं असेल तरी फॉर्म भरू शकता, कुणाचं बीएससी झालं असेल तरी फॉर्म भरू शकता, कोणी इतर इलेक्ट्रॉनिक पदवी असेल, ठीक आहे, मेडिकल पदवी असेल, कुठलीही तुमची एनी तुमची पदवी, कुठलीही पदवी त्या ठिकाणी कुठलंही तुमचं ग्रॅज्युएशन चालतं या तलाठी भरतीसाठी आणि त्याच्यासोबत MSCIT, ठीक आहे. आता MSCIT तुमचा कंपल्सरी आहे का बाबांनो? तर नाही, कंपल्सरी नाही, अत्यावश्यक म्हणून आवश्यक म्हणून सांगितलेलं, अत्यावश्यक सांगितलेलं नाहीये. म्हणजे MSCIT कंपल्सरी नाही. तुमची ज्यावेळेस जॉईनिंग होईल तलाठी भरती म्हणून ती जॉईनिंग झाल्यानंतर 2 वर्षामध्ये तुम्हाला काय करायचंय, त्या तलाठी भरती झाल्याच्या नंतर 2 वर्षामध्ये तुम्हाला MSCIT होणं गरजेचं आहे. ही अशी तुमची MSCIT सूट दिलेली आहे. फक्त एनी ग्रॅज्युएशन मधला कुठलाही मुलगा असेल, मुलगी असेल तलाठी भरतीचा फॉर्म भरू शकतो. आता वय किती वयापर्यंत तुम्हाला तलाठी भरतीचा फॉर्म भरता येतो? तर बघा, तुम्ही जर ओपन मध्ये कॅन्डिडेट असाल, ओपन मधून असाल तर ओपन वाल्यांसाठी कमीत कमी 18 वर्ष वय आहे, कमीत कमी 18 वर्ष ओपन वाल्यांसाठी आणि जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत ओपनचा कॅन्डिडेट असेल तो फॉर्म भरू शकतो. आता तुम्ही कास्ट मध्ये आहात, कशामध्ये आहात? तुम्ही कास्ट मध्ये आहात. कास्ट मध्ये जर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर कमीत कमी तुमचं वय वर्ष 18 वर्ष पाहिजे. जास्तीत जास्त तुम्ही 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. किती वर्ष? 43 वर्ष. मग याच्यामध्ये तुमच्याकडे समांतर आरक्षण आहे. समांतर आरक्षण म्हणजे काय? तुमच्याकडे प्रकल्पग्रस्त आहे, काय प्रकल्पग्रस्त आहे, भूकंपग्रस्त आहे तर तुम्ही 45 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. स्पोर्टवाले आहेत 43 वर्षापर्यंत, माजी सैनिक जे आहे त्यांना त्यांचा जो काय सेवा कालावधी आहे तो वगळून 3 वर्ष एवढी त्यांच्या वयामध्ये सूट आहे. त्याच्यासोबत अंशकालीन जर तुम्ही उमेदवार असाल तर तुम्ही 55 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. कुणासाठी? अंशकालीन वाले जे उमेदवार आहेत हे अंशकालीन वाले, ठीक आहे, ही तुमची वय मर्यादा कास्ट असेल, ओपन असेल त्यांच्यासाठी आहे. म्हणजे एवढे जण फॉर्म भरू शकतात. निवड प्रक्रिया कशा प्रकारे तलाठी भरती होती तर लक्षात ठेवा, तलाठी भरती यावेळेस MPC घेणार आहे की TCS IBPS घेणार. ओके, तर यावेळेची जी प्रक्रिया आहे तर ही 2 प्रक्रियेमध्ये तुमची निवड प्रक्रिया होणार आहे. जर तुमची जाहिरात बघा, जर तुमची जाहिरात ही सप्टेंबर, कधी? सप्टेंबर ऑक्टोबर, म्हणजे सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यामध्ये तुमची जर जाहिरात आली, आचारसंहितेच्या अगोदर तुमची जाहिरात आली तर मग तुमची एक्झाम परत TCSच घेणार आहे. कोण घेणार आहे? परत TCS तुमची एक्झाम घेणार आहे. परंतु जर ऑक्टोबर महिना झाला त्याच्यानंतर तुमची नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात आचारसंहिता लागेल, त्या निवडणुका होतील आणि त्याच्यानंतर जर जाहिरात आली म्हणजे 1 जानेवारी 2026 नंतर
तुमची जाहिरात आली तर मग तुमची जाहिरात एमपीएससी घेईल, पण शक्यता कमी आहे एमपीएससी कडे, कारण टीसीएस कडे जाण्याचे चान्सेस जास्त आहेत. जाहिरात तुमची 14 सप्टेंबरच्या नंतर त्या ऑक्टोबरच्या मध्यामध्ये येण्याचे चान्सेस मोठ्या प्रमाणात आहे. कारण सध्या जे काही 150 दिवसाचा प्रोग्राम लावलेला आहे, स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ते घोषित केले. त्यामुळे मनपाच्या धडाधड जाहिरात येत आहेत आणि महसूलच्या जाहिरात राहिल्या ते येणार आहे, जे काही झडपीच्या जाहिरात ते येणार आहे, सगळ्या जाहिराती सगळ्या येणार आहे. त्याच्यामुळे लवकर जर जाहिरात आली तर टीसीएस हीच कंपनी पुन्हा तुमची एक्झाम घेणार आहे. मग याची निवड प्रक्रिया कशा प्रकारे असते, तर निवड प्रक्रियेमध्ये पहिलं महत्वाचं तुमची लेखी परीक्षा असते. 100 प्रश्नाची तुमची लेखी परीक्षा असते. 100 प्रश्न 200 गुणासाठी असते. 100 प्रश्न 200 गुणासाठी तुमची लेखी परीक्षा असते. मागच्या वेळेस तलाठी भरतीमध्ये तुमचं 4 मार्काने 5 मार्काने 10 मार्काने सिलेक्शन झालं नसेल तर आतापासूनच तयारी करा. मागच्या ज्या काही चुका झाल्या, जे काही तुम्हाला सध्याच्याला जमत नसेल, मराठी व्यवस्थित जमत नसेल, गणित जमत नसेल, व्यवस्थित बुद्धिमत्ता जमत नसेल, इंग्रजी जमत नसेल, तर पहिल्याच गोष्ट करा. काय करायचं ते पण मी पुढे सांगितलेलं आहे की त्याचं प्लॅनिंग नेमकं कशा प्रकारे करायचं ते पण घेऊ. पण सध्याच्या निवड प्रक्रियेमध्ये नंबर 1 चा मुद्दा तुमची लेखी परीक्षा असते. 100 प्रश्न 200 गुणासाठी. आणि मग तुमचं फायनल सिलेक्शन झाल्याच्या नंतर तुमचं सगळ्यात महत्वाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं. जे काही तुम्ही फॉर्म भरताना डॉक्युमेंट लावलेले किंवा जी काही माहिती दिलेली आहे ती खरी माहिती आहे का, त्यासाठी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन दुसऱ्या टप्प्यामध्ये होतं. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये पात्र ठरला तुम्ही तर तुमचं सिलेक्शन 100% होऊन जातं तलाठी भरती म्हणून. ओके, हे झाले 2 प्रक्रिया तुमची निवड प्रक्रियेमध्ये. त्यानंतर तुमचा विषय आहे, कोणते विषय तुमचा अभ्यासक्रम नेमका काय, त्या अभ्यासक्रमासंदर्भात सुद्धा महत्वाचं. ओके, तर अभ्यासक्रम बघूया इकडे बघा. मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, तुम्हाला सामान्य ज्ञान, त्याच्यामध्ये तुमचं चालू घडामोडी सुद्धा ऍड आहे. आणि इकडे तुमची बौद्धिक चाचणी, तसं तुमचं गणित सुद्धा, म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हे दोन्ही सुद्धा आहेत. असे तुम्हाला टोटल एकूण 4 विषय आहेत. मराठी विषयाला व्याकरणाला 25 प्रश्न आहेत, इंग्रजी विषयाला 25 प्रश्न आहेत, तसं सामान्य ज्ञानाला सुद्धा 25 प्रश्न आहेत. बौद्धिक चाचणी आणि गणित बुद्धिमत्ता आहेत दोघांना, म्हणजे बौद्धिक चाचणी आणि गणित या दोन मिळून तुमचे 25 प्रश्न आहेत. एक प्रश्न 2 मार्काला आहे म्हणून 25 प्रश्न 50 गुण, 25 प्रश्न 50 गुण, 25 प्रश्न 50 गुण, असे टोटल तुमचे 100 प्रश्न आणि 200 गुणासाठी आहे. आणि काल परवा तुम्ही पाहिलं असेल पुण्याची सुद्धा वेटिंग लिस्ट लागलेली आहे. 13 सप्टेंबर पर्यंत सगळ्या वेटिंग लिस्ट त्यांना क्लिअर करायच्या. आणि जर वेटिंग लिस्ट क्लिअर नाही केल्या तर त्या जागा गैरहजर रिक्त जे काय असणार आहे त्या पुढच्या जाहिरातीमध्ये ऍड होऊन जातात. हा तुमचा सिलेबस आहे आणि सगळ्या सिलेबस नुसार मागच्या प्रश्नपत्रिका झाले. तुमचा सिलेबस सुद्धा आपण घेऊया. तत्पूर्वी तुम्हाला जर तलाठी होण्यासाठी सुरुवात कुठून करायची, नंबर 1 बघा. आता तलाठी व्हायचंय, तलाठीचा अभ्यास करायचा, सुरुवात कुठून करायची हा महत्वाचा मुद्दा आहे. सुरुवात कुठून करायची तुम्हाला, तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला तलाठी भरती परत जर टीसीएस घेणार आहे तर मग टीसीएस ने एकूण 57 प्रश्नपत्रिका तलाठीच्या घेतल्या. किती? 57 प्रश्नपत्रिका, म्हणजे तुमच्याकडे प्रश्न होतात 5700 प्रश्न. किती? एकूण 5700 प्रश्न तुमच्याकडे उपलब्ध आहेत. हे तलाठी भरतीच्या प्रश्नपत्रिका एकूण 57 झालेल्या आहेत. आणि साधारण एक 17 दिवसा 19 ते 17 दिवस तलाठी भरतीची जी प्रक्रिया आहे ती झालेली आहे. एक्झाम तेवढे दिवस चाललेले आहेत म्हणून 57 शिफ्ट झालेल्या आहेत. सगळ्यात नंबर 1 तुम्ही तयारी करताना काय करायचंय, तुम्ही पाहायचं तुमची पात्रता बसते का, तुमच्याकडे पदवी आहे का, ठीक आहे, वयामध्ये सुद्धा बसतायत का, ओके. तर मग नंबर 1 चा मुद्दा प्रश्नपत्रिका. तलाठी भरतीने टीसीएस ने घेतलेल्या तलाठी भरतीच्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवायच्या आहेत. त्यातलं मराठी असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, इंग्रजी असेल किंवा सामान्य असेल, चालू जे काय असेल तुम्हाला सोडवायचंय. त्याच्यामध्ये काय करायचं सांगतो, हे सोडत आणि सगळ्यात नंबर 1 एक वेगळं रजिस्टर घ्यायचं. प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर व्यवस्थित सोडून घ्यायची किंवा तुम्ही ती पाहू शकता, पण पाहण्यापेक्षा ती प्रश्नपत्रिका सोडवा. रोज 1-2 प्रश्नपत्रिका जरी सोडवल्या तर 57 प्रश्नपत्रिका तुमच्या 2 महिन्यात, एका महिन्यात किंवा एका दिवसात 2 जर सोडल्या तर एका महिन्यामध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नपत्रिका सोडवत. रोज 2 जर सोडवल्या. हा प्रश्नपत्रिकेमध्ये मराठी व्याकरण जे आहे तुमचं, ठीक आहे, तर मराठी इकडे येऊ. ठीक आहे, एक सेकंड इथे येऊ. आता तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवायला घेतल्यानंतर तुम्हाला करायचं का, तर बघा मराठीची तुम्ही प्रश्न तुमचे 25 आहेत तुम्ही सोडवत आहेत. त्यातले जे काही प्रश्न तुमचे चुकले असेल, जे रजिस्टर तुम्ही बनवणार तलाठीसाठी, तर तो प्रश्न लिहून ठेवायचा. तुम्ही ऑप्शन काय दिलं ते आणि त्याचं उत्तर काय आहे ते बघायचं. आणि याच्याविषयी कुठल्या पेजवर माहिती ती पण. त्याच्यानंतर इंग्रजी सुद्धा असेल तसंच करायचं.
इंग्रजीचे तुम्ही ज्यावेळेस प्रश्नपत्रिकामध्ये प्रश्न येतील तुम्हाला 25 ते सोडवताना कुठं चुकलेलं आहे ते लिहून ठेवायचं किंवा हायलाईट करायचं. डायरेक्ट लिहून नसं ठेवायचं, त्या प्रश्नाला हायलाईट करा, तिथं त्या प्रश्नाला गोल करा चुकलाय म्हणून. ओके. सामान्यांना सुद्धा तसंच करा, कुठले सामान्य चुकलेले आहेत. ठीक आहे. आणि 57 ज्यावेळेस तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवता तेव्हा तुमच्या लक्षात येऊन जाईल सामान्यांचे प्रश्न तर अनेक आहे, तोच प्रश्न डबल डबल फिरवलेला आहे, रिपीट विचारलेला आहे किंवा काही एखाद्या, आता महात्मा फुले जर विचारलं बघा, सत्यशोधक समाज महात्मा फुले यांनी स्थापना केली, मग तुम्हाला प्रश्न विचारला की सत्यशोधक या समाजाची स्थापना कोणी केलेली, महात्मा फुले यांनी. तोच प्रश्न आहे की सत्यशोधक समाज स्थापना कधी झालेली आहे, कधी झाली, 1873. मग तुम्हाला परत प्रश्न विचारलाय की सत्यशोधक समाज स्थापना कोणत्या दिवशी झाली, ते 24 सप्टेंबर. म्हणजे एकच प्रश्न 4 वेगवेगळ्या लँग्वेजनी किंवा मग असं विचार खालीपैकी महात्मा फुले यांनी खालीपैकी कुठली संस्था किंवा संघटना जी काय ती सुरू केलेली आहे, असे सुद्धा तोच प्रश्न एक 4-5 वेळेस वेगवेगळा फिरवलेला आहे. ज्यावेळेस तुम्ही 57 प्रश्नपत्रिका सोडवता तेव्हा तुमच्या लक्षात आहे. आता जी बॅच आपण सुरू केली तलाठी भरती, त्यात तुम्हाला सगळ्या पीडीएफ आहेत, सगळे एमसीक्यू आहेत. म्हणजे जर समाज सुधारकाचा त्या सुरू झाला तर महात्मा फुले याच्यावरती 350 ते 400 प्लस क्वेश्चन आपण घेतलेले आहेत. त्या प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण सुद्धा तुम्हाला दिलं. ज्यांना कोणाला बॅच घ्यायची असेल तर आपला नंबर सुद्धा दिलेला आहे, त्या नंबरला 9552 62 95 63 या नंबरला हाय पाठवायचं आणि तलाठी भरती पाठवायचं. ठीक आहे. नवीन बॅच सुरू झालेली आहे, एक 2 ते 3 दिवस बॅच सुरू झालेली आहे. ओके. आता हे तुमचं झालेलं आहे, सगळं चेक करायचं. सामान्य कुठलं चुकलेलं आहे त्याला गोल करा किंवा हायलाईटने हायलाईट करा, हा प्रश्न माझा चुकलेला आहे. ओके. बौद्धिक चाचणी आणि गणिताला सुद्धा सेम तसंच करायचंय. ठीक आहे. आणि मग तुमच्या लक्षात येऊन जाईल सगळ्या प्रश्न माझे मराठीत चुकलेत का, इंग्रजीत चुकले का, सामान्यांमध्ये चुकले की बौद्धिक चाचणी गणितात, जिथं जास्त प्रश्न चुकलेला आहे त्या भागावर सध्याच्याला जास्तीत जास्त काय करायचं, भर द्यायचा. तो भाग जास्त तुमचा एक करून घ्या. का कम्फर्ट झोन मधून बाहेर पडा, नुसतं जीएस नुसतं मराठी वाचू नका. इंग्रजी जर चुकलं असेल तर इंग्रजी सुद्धा व्यवस्थित करा, गणित बुद्धिमत्ता चुकलं असेल तर गणित बुद्धिमत्ता सुद्धा व्यवस्थित करा. कधीपर्यंत, त्या 57 प्रश्नपत्रिका सोबत तर तुम्हाला तेच काम करायचं. 57 प्रश्नपत्रिका सोडवल्याच्या नंतर तुम्हाला एक पूर्ण एक तलाठी भरतीचा एरियाच कळून जाईल की कशा प्रकारे टीसीएस प्रश्नाचं काय करते, प्रश्न कसे विचारते, कशावर विचारले आणि मला आता नेमकं कसा फोकस करायचा आहे. आणि मग तुम्ही ज्या भागावर जास्त प्रश्न विचारले तो भाग वाचायला सुरुवात करायची. मग मराठी घ्या, इंग्रजी व्याकरण घ्या. इंग्रजी व्याकरणातलं नेमकं काय, तर मराठीचं ग्रामर रिलेटेड भाग हा कमी आहे. बाकी काहीच ग्रामरचे प्रयोग आहे, समाज आहे, असे काही चॅप्टर ठरले किंवा शब्दसिद्धी या चॅप्टरवर प्रश्न आहे. मग बाकी कुठे प्रश्न, इंग्रजी सुद्धा तेच आहे. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्यप्रचार, म्हणी सगळीकडे हेच विचारले सेम. सामान्यांना ठराविक काही प्रश्न आहेत तेच वारंवार रिपीट झालेले. आणि महत्वाचं गणित आणि बुद्धिमत्ताला सुद्धा काही प्रश्न पॅटर्न सेम आहे, प्रश्नाची संख्या चेंज झालेली आहे. ते एकदा चेक करून घ्यायचं. सगळ्यात पहिलं नंबर 1 तुम्हाला करायचंय, त्या प्रश्नपत्रिका सगळ्या वाचून घ्यायच्या आणि तलाठी भरतीला जो काही अभ्यासक्रम दिलाय तो तंत त्याच अभ्यासक्रमानुसार तलाठी भरतीला टीसीएसनी प्रश्न विचारले. तर तुम्ही जर पाहिलं तर इथे बघा मराठीला काय दिलंय, व्याकरण, समाज, वाक्यप्रकार, वाक्यरचना, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्य सुधारणा इत्यादी दिलंय. तर तुम्हाला समाजावर प्रश्न विचार दिसतील, वाक्यप्रकारावर, वाक्य रचनावर, वचन विचार, ठीक आहे, लिंग यावर सुद्धा प्रश्न. जो काही सिलेबस दिलेला आहे इकडे बघा, महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, चालू घडामोडी, पंचायत राज, जे काही तलाठीने जाहिरात आल्यानंतर जो काही सिलेबस दिला एक ना एक घटक त्या सिलेबस नुसार तलाठी भरतीला कव्हर केलेला आहे. त्यामुळे सिलेबस नुसार अभ्यास करा. न जमणारा जो भाग आहे तो अगोदर क्लिअर करा. जे काही तुम्हाला जमत नसेल तो पूर्णपणे भाग तुमचा क्लिअर करा. त्याच्यानंतर मागच्या तलाठी भरतीमध्ये तुम्ही दिला असेल पेपर तलाठीचा, तर त्यावेळेस तुमची काय चूक झालेली आहे, काय चुका झालेल्या आहेत, त्या चुका परत होऊन देऊ नका. म्हणजे तुम्ही तलाठी भरतीचा पेपर दिलेला आहे, ठीक आहे, 100 प्रश्न तुमचे होते. या 100 प्रश्नापैकी तुम्हाला किती बरोबर आले, 100 प्रश्न होते, त्या 100 प्रश्नापैकी तुमचे किती बरोबर आले, 70 आलेत का, 80 आलेत का, 90 आलेत का, यापेक्षा कमी आलेले आहेत का, तर हे प्रश्न आलेत. मग चुकलेत कशामुळे चुकलेले आहे ते व्यवस्थित बघा आणि तो भाग सुद्धा सगळ्यात महत्वाचं काय करा, क्लिअर करा आणि त्याच्यानुसार तुमचा सिलेबस बघा आणि सिलेबस नुसार स्टडी करा. पूर्ण मराठीचं पुस्तक घेतलंय ए टू झेड, पहिलं पान ते शेवट पान मोरावळं वाचलंय असं करू नका. काही महत्वाचे जे काही चॅप्टर आहे ते करा. सगळ्यात महत्वाचा तुमचा शब्दसंग्रह आहे, तो शब्दसंग्रह इंग्रजीचा असेल किंवा मराठीत असेल याला सगळ्यात जास्त महत्व द्या. मराठी आणि इंग्रजी दोन्हीचाही शब्दसंग्रह, सिनोनिम, अँटोनिम, फ्रेज, वन वर्ड सबस्टिट्यूशन याला सगळ्यात जास्त महत्व द्या. कारण ती एरर भाग जास्त महत्व द्या.
मराठीला सुद्धा सेम तेच आहे, त्याला जास्त महत्व द्या. त्यानंतर सामान्य ज्ञानला तुम्हाला कळून जाईल कसे प्रश्न विचारतात, ते तर आपण तुम्हाला बॅच मध्ये घेतो आहोत. ठीक आहे. गणित बुद्धिमत्ता सुद्धा काही ठराविक भागावर त्यांनी प्रश्न विचारले, गणित बुद्धिमत्ता त्यांचा पॅटर्न ठरलेला आहे. आता तलाठीच्या प्रश्नपत्रिका घेतल्या, टीसीएसनी इतरही ज्या कुठल्या एक्झाम घेतल्यात त्याच्या सुद्धा वेगवेगळ्या टेलिग्रामला प्रश्नपत्रिका आहे. तलाठीने जेवढ्या काही प्रश्नपत्रिका घेतल्या सगळ्या प्रश्नपत्रिका आपल्या ऍप मध्ये दिलेल्या आहेत. त्यामुळे ते ऍप सुद्धा आपलं श्री अकॅडमीचं ऍप आहे, ते ऍप सुद्धा सगळ्यांनी डाउनलोड करून घ्या. हा, काय नाव? श्री अकॅडमीचं आपलं ऍप आहे मराठीमध्ये. बरोबर असं जर तुम्ही टाईप केलं श्री अकॅडमी तरच आपलं ऍप दिसतं. इंग्रजीमध्ये श्री अकॅडमी टाकले आपलं ऍप येत नाही. मराठीमध्ये तुम्ही असंच टाईप करा तरच श्री अकॅडमीचं आपलं ऍप येतं. श्री अकॅडमी गोविंद नवलकर म्हणून ऍप आहे, किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हे ऍप डाउनलोड करू शकता. आणि बॅच घ्यायची असेल तर आपला नंबर दिलाय त्या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता, 9552 62 95 63. ठीक आहे. चलो थांबतोय. ही खूप महत्वाची माहिती होती. लवकरच इतर आणि नगर परिषदची जाहिरात सुद्धा लवकरच येणार. नगर परिषदची सुद्धा तुमची जाहिरात लवकरच येणार आहे, जी जुलैमध्ये 15 जुलैला येणार होती ती जाहिरात तुमची लेट झालेली आहे. तर लवकरच तुमची इतर नगर परिषद, इतर ज्या काय महानगरपालिकेची जाहिरात येईल त्याच सोबत तुमची यावेळेस नगर परिषद सुद्धा जाहिरात असणार आहे. ठीक आहे. खूप महत्वाचा भाग आहे. बॅच जॉईन करायची असते पटकन लवकर, ही बॅच सुद्धा सगळ्यांनी जॉईन करून घ्या. आपला नंबर दिलेला आहे, काही संपर्क करायचा असेल त्या नंबरला तुम्ही काय करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता.